तुम्हाला जर वाटत असेल ना, की तुम्ही जेवढं चपातीचं कणिक भिजवलेलं आहे ना, तेवढ्या पण चपात्या अगदी काठापर्यंत टम्म फुगाव्या. मग त्यासाठी ना एक ट्रिक वापरून बघा, जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी चपातीचं जे कणिक आहे ना, ते लाटून घ्यायचं, त्यावरती कोरडं पीठ टाकायचं, त्यानंतर तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि एकावरती एक असं 3 वेळेस फोल्डिंग करून घ्यायचे, जेणेकरून चपातीला छान अशा लेयर येतात. कोरडं पीठ टाकून चपाती संपूर्ण अशी पातळ होईल तेवढी लाटून घ्यायची. त्यानंतर ना तव्यावरती टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आणि तिसऱ्यांदा जेव्हा आपण पुन्हा चपाती पलटून घेतो ना, त्यावेळेस तुम्ही बघू शकता चपाती अगदी काठापर्यंत टम्म फुगलेली आहे. रोजच्या चपात्या जर तुमच्या फुगत नसतील ना किंवा पहिली जरी तुम्ही चपाती बनवली ना, ही ट्रिक वापरून तरी तुमची चपाती काठापर्यंत टम्मच फुगणार. त्यानंतर ना इथं रोजच्या चपात्या टोपल्यामध्ये ठेवण्यासाठी मी इथं ऑडीचा युरी रॅप रोल पेपर वापरते, जेणेकरून ह्या चपात्या मऊ राहतात आणि हा पेपर आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. तरी तुम्हाला जर हवा असेल कमेंट फॉर द लिंक आणि चपाती काठापर्यंत टम्म फुगण्यासाठी एकदा अशी ट्रिक नक्की वापरा, जेणेकरून जेवढं कणिक मळलं आहे तेवढ्या सुद्धा चपाती तुमच्या काठापर्यंत टम्मच फुगणार.